आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमुना नंबर 11 म्हणजेच किरकोळ मागणी नोंदवही याबद्दलची माहिती पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 33 पैकी 1 ते 10 नमुन्यांची माहिती ऑलरेडी बघितलेली आहे किंवा याचे बरेचसे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत नमुना नंबर 11. नमुना नंबर 11 म्हणजे काय? तर मुख्य करांव्यतिरिक्त इतर कुठलेही कर जसं की घरपट्टी, वीज कर, आरोग्य कर आणि पाणीपट्टी हे आपले मुख्य 4 कर आहेत. हे आपण नमुना नंबर 10 ने वसूल करतो. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही मागणी असेल की जी मागणी आपण जर वसूल झाली नाही तर थकीत दाखवतो, अशा सर्व मागण्या ह्या किरकोळ मागणीमध्ये येतात. ते आपण नमुना नंबर 11 ला नोंद करतो आणि नमुना नंबर 11 लाच त्याची वसुलीची सुद्धा नोंद करतो. तर आता सॉफ्टवेअरमध्ये नमुना नंबर 11 ची नोंद कशी करायची, कशी नोंद करायची? तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक खातं तयार करायचंय. खातं का तयार करायचंय? तर अंदाजपत्रकात त्या खात्यावर तरतूद करणे व त्याचे 6 नंबरला वर्गीकरण करणे यासाठी आपल्याला आधी एक खातं तयार करायचंय. नंतर त्याच्या अंडर आपल्याला तुमचे मागणीचे प्रकार तयार करायचे आणि मग आपल्याला मागणी नोंद करायची आहे. तर प्रथम आपण खातं कसं तयार करायचं हे बघूया. त्यासाठी कायम माहिती मेनूमध्ये खाते माहितीमध्ये जायचे. याच्यामध्ये पुन्हा खाते माहितीमध्ये जाऊन आपल्याला एक नवीन खातं तयार करायचे. ते आपलं खातं असणार म्हणजे उत्पन्न या प्रकारमध्ये आपल्याला हे खातं तयार करायचंय. उदाहरण म्हणून मी आता इथे बनवले व्यवसाय कर. ठीक आहे. व्यवसाय कर नावाचं आपण खातं बनवलंय. त्याचा खाते गट निवडत असताना नेहमी कर व फी हाच खाते गट निवडायचा आहे. नमुना नंबर 11 चे मागणी प्रकार बनवण्यासाठी आपण जे खातं तयार करत आहोत त्याचा खातेगट हा कंपल्सरी कर व फी हाच असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर व्यवहार परवानगीला क्लिक करायचे, अंदाजपत्रकला क्लिक करायचे, ग्रामनिधी विभागला क्लिक करायचे आणि साठवणे या बटनाला क्लिक करायचे. आता आपण इथे एक खातं तयार केले व्यवसाय कर. या व्यवसाय कर या खात्याच्या अंडर आपण आपले मागणी प्रकार तयार करणार आहोत. तर त्यासाठी होम पेजला या. इथे व्यवहार मेनूमध्ये किरकोळ मागणी वसुलीला जाऊन आपल्याला प्रथम मागणी प्रकार तयार करायचे. इथे बघा गाळा भाडे, बाजार भाडे, जागा भाडे हे मागणी प्रकार आधीच बनलेले आहेत. इथे तुम्हाला तुमचे हवे असणारे प्रकार ऍड करायचे. आता मी जसं की एक व्यवसाय कर नावाचं जे खातं बनवलंय त्याच्या अंडर मला उदाहरणार्थ किराणा व्यवसाय कर किंवा हॉटेल व्यवसाय कर असं जर प्रकार बनवायचे आहेत तर मी इथे नवीनला क्लिक केलं. इथे नाव टाकलं हॉटेल व्यवसाय कर. हॉटेल व्यवसाय कर आणि त्याचा खाते प्रकार निवडला व्यवसाय कर. हे पहा इथे आपण मग असे जे खाते प्रकार बनवलेले आहे व्यवसाय कर हा निवडलेला आहे. इथे बरेच आधी पण म्हणजे काही प्रकार बनवून दिलेले आहेत जसे की दुकाने व पतिताश्रम कर, बाजार आठवडे बाजार फी. तर यापैकी तुम्ही एखादा खातेगट निवडू शकता अर्थात तुम्ही जे काही प्रकार बनवताय त्यानुसार. आता मी जो मला प्रकार जो बनवायचा आहे तो व्यवसाय कर या खात्याच्या अंडर बनवायचा आहे म्हणून मी व्यवसाय कर निवडला. ही मागणी वार्षिक आहे का हे कशावरनं ठरणार आहे? तर सेम मागणी तुम्ही दरवर्षी जनरेट करत असाल. आता हॉटेल व्यवसायकर यांना दरवर्षी आपण मागणी करत असतो जोपर्यंत त्यांचा तो व्यवसाय चालू आहे तोपर्यंत. तर आपण अशा वेळी याला वार्षिक मागणी असं म्हणणार आहे म्हणून इथे सिलेक्ट करतोय. मग आता वार्षिक मागणी कुठल्या नसतात म्हणजे कधी इथे क्लिक करायचं नाही. तर उदाहरणार्थ आठवडे बाजाराचा जर तुम्ही निलाव करताय तर तो निलाव एकदाच असतो. पुढच्या वेळी त्याच व्यक्तीला आपण निलाव देईल असं नाही. तर जो कर तुम्ही दरवर्षी आकारत नाही, काही तात्पुरत्या स्वरूपात किंवा तेवढ्याच वेळेपुरता आकारत आहात, तर अशा वेळी इथे टिक करायचं नाही. वार्षिक कर मागणीला टिक करायचं नाही. परंतु जो कर तुम्ही दरवर्षी मागणी करताय, तेव्हा मात्र तुम्हाला इथं वार्षिक मागणीला टिक करायचं आहे. नंतर साठवणीला क्लिक करायचं. म्हणजे आपण हॉटेल व्यवसाय कर नावाचा एक प्रकार इथे बनवलेला आहे. असे तुम्ही वेगवेगळे प्रकार इथे मागणी प्रकारमध्ये येऊन बनवू शकता. ठीक आहे. आता आपण बघूया मागणीची नोंद कशी करायची. होम पेजला आलो, व्यवहार मेनूमध्ये आलो, त्यानंतर किरकोळ मागणीमध्ये किरकोळ मागणी
मध्ये गेलो आपण आणि आता इथे आपल्याला ऑलरेडी एक काही 2-3 मागणीची नोंदी दिसत आहेत. आपण एक नवीन नोंद कशी करायची हे बघूया. नवीनला क्लिक केलं. इथे मला जो काही मागणी प्रकार मी आता बनवला हॉटेल व्यवसाय कर, तर तो निवडला. तुम्ही इथे जेवढे मागणी प्रकार आहे त्यापैकी कुठलाही निवडू शकता किंवा तुम्हाला हवे ते बनवू पण शकता. हॉटेल व्यवसाय कर. इथे आपल्याला मागणीचा दिनांक टाकायचा आहे. मागणी दिनांक टाकत असताना नेहमी लक्षात घ्या, तुम्ही जर का पहिल्यांदाच सॉफ्टवेअरमध्ये किरकोळ मागणीच्या नोंदी करत असाल तर ही मागणी कुठल्या वर्षापासून आहे ती तारीख तुम्हाला इथे टाकायची, तरच तुम्हाला त्याची आरंभीची शिल्लक भरता येणार आहे. आता जसं की इथे माझं सॉफ्टवेअरचं आर्थिक वर्ष आहे 24-25, तर मी इथे ही मागणी 2023 मधली असं आहे म्हटलं, तर मी जुनी इथे आरंभीची शिल्लक टाकू शकते. परंतु जर का मी ही याच वर्षातली आहे असं जर केलं तर आपल्याला इथे आरंभीची शिल्लक टाकता येत नाही, कारण चालू वर्षातली मागणी असेल तर त्याला थकबाकी नसणार आहे. परंतु जर तुम्ही पहिल्याच वर्षी काम करता आणि तुमच्या जुन्या मागण्या सुद्धा काही थकीत आहेत त्याच्याही तुम्हाला नोंदी करायच्या, तर तुम्हाला इथे मागणी वर्ष टाकायचंय. मी टाकलं 2023. कोणाकडनं मागणी करायची त्या व्यक्तीचं नाव. उदाहरणार्थ आता मला इथे हे रमेश शेख हे नाव सिलेक्ट केलेलं आहे मी. जर मला एखादं नाव नवीनच टाईप करायचं जे की सॉफ्टवेअरमध्ये नाहीये तर तुम्ही इथे क्लिक करून नवीन नाव सुद्धा टाईप करू शकता. आता मी रमेश गणपत पाटील हे नाव सॉफ्टवेअरमध्ये नाहीये, तर मला हे नवीन नाव टाईप करायचं असेल तर मी नवीनला क्लिक केलं. इथे त्यांचा मोबाईल नंबर, आधार नंबर वगैरे जर माहिती उपलब्ध असेल तर तुम्ही टाकू शकता. साठवणीला क्लिक करा. इथे वरती तुम्हाला मागणी क्रमांक टाकायचा आहे. मी टाकला 3. तुमच्या रजिस्टरला जो मागणी क्रमांक असेल तो तुम्ही इथे टाकणार आहे. यांची जर मागील बाकी काही असेल तर मागील बाकी इथे भरलेली आहे. हप्ता संख्या आणि हप्ता रक्कम, तर तुम्ही यांची मागणी वार्षिक करताय, 6 महिन्यांनी करताय का 2 महिन्यांनी करताय याप्रमाणे तुमचे हप्ते संख्या आणि हप्ता रक्कम ठरणार आहे. आता मी जर का वार्षिक मागणी करते तर हप्ता संख्या 1 असणार आहे. जर का मी 6 महिन्यांनी करते तर हप्ता संख्या 2 असणार आहे. ठीक आहे, तर मी आता इथं 1 टाकते आणि यांची वार्षिक मागणी, सपोज यांना दरवर्षी आपण एक 1200 रुपये हॉटेलचा व्यवसाय कर घेत आहोत, म्हणजे महिना 100 रुपयांनी पकडलं तर वर्षाचे 1200 रुपये आपण घेतोय. यांची आरंभीची शिल्लक आहे 500 रुपये. टोटल मागणी झाली यांची 1700 रुपये. इथे तुम्ही मागणीचं काही कारण जे असेल ते टाकू शकता. मी टाकलं हॉटेल व्यवसाय कर. साठवणीला क्लिक केलं. होय. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही मागणी नोंद करू शकता. नोंद केलेली मागणी जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथेच रिपोर्ट नावाचा मेनू आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही सिंगल मागणीचा रिपोर्ट बघू शकता. हा आहे तुमचा नमुना नंबर 11 सिंगल मागणी रिपोर्ट. ठीक आहे, त्यांचं जर तुम्हाला मागणी बिल काढायचं असेल तर तुम्ही इथूनच मागणी बिल सुद्धा काढू शकता. हे तुमचं मागणी बिल तयार होणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला इथं वसुली करायची असेल, याच मागणीच्या अगेन्स्ट वसुली करायची असेल तर वसुलीची नोंद सुद्धा तुम्ही इथूनच करू शकता. वसुलीला क्लिक केलं, इथे नवीनला क्लिक केलं आणि तुम्हाला जी काही वसुली तर बिल क्रमांक असेल तर बिल क्रमांक टाका. पावती क्रमांक म्हणजे तुमचा जो 7 नंबरचा वसुली पावती क्रमांक आहे तो पावती क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर पावतीची वसुलीची दिनांक तुम्हाला इथे टाकायची आहे. आता इथे जसं की 27/8 आहे, मी ते 28/8 केलं. 28/8/2024 ला मी ही वसुली करते. वसुलीची रक्कम टाकायची आहे तुम्हाला. तुम्ही या पावतीच्या अगेन्स्ट जेवढी वसुली केली असेल तेवढीच रक्कम टाकायची. जर कुठल्याही प्रकारची सूट दिली असेल तर इथे तुम्हाला सूट टक्केवारीमध्ये द्यायची. नंतर शेरे कॉलमला जर तुम्हाला काही माहिती भरायची असेल तर तुम्ही इथे माहिती भरू शकता. मग आहे जुलै हॉटेल व्यवसाय कर. तर तुम्हाला हवी ती माहिती इथे तुम्ही भरू शकता. तुम्हाला इथे व्यवहाराचा प्रकार, तुम्ही कॅशने पैसे घेतलेत का ट्रान्सफरने किंवा ऑनलाईन वगैरे पैसे घेतलेत किंवा चेकने घेतले तर तुम्हाला इथे व्यवहार प्रकार निवडायचा आहे, रोख किंवा वर्ग ट्रान्सफर. तुम्ही इथे रोख निवडला. त्यानंतर इथे पावती क्रमांक तुमचा आलेला आहे, व्यवसाय व्यवहाराची दिनांक आलेली आहे. इथे तुम्हाला खाली फक्त साठवणीला क्लिक करायचंय. होयला क्लिक केलं. पावती हवी असेल तुम्हाला 7 नंबरची तर इथूनच तुमची नमुना नंबर 7 ची पावती तयार होणार आहे. ठीक आहे, ही तुमची वसुलीची नमुना नंबर 7 ची पावती सुद्धा तयार झालेली आहे. म्हणजे आपण नमुना नंबर 11 ची नोंद कशी करायची, रिपोर्ट कसा पाहायचा, सिंगल रिपोर्ट कसा पाहायचा किंवा त्याची वसुली कशी करायची आणि त्याची वसुलीची 7 नंबरची पावती कशी तयार होती हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. तुम्हाला जर का नमुना नंबर 11चे पूर्ण गावाचे रिपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये होम पेजला आलात, आर्थिक रिपोर्टमध्ये
नमुना नंबर 11 किरकोळ मागणीला गेलात तर इथे तुम्हाला सर्व किंवा मागणी प्रकारानुसार म्हणजे जसं की तुमच्याकडे हॉटेल व्यवसाय कर प्रत्येक प्रकारानुसार जर वेगवेगळे रिपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही तो प्रकार निवडून त्या प्रकाराचाच फक्त रिपोर्ट काढू शकता. जर तुम्हाला पूर्ण रिपोर्ट पाहिजे असतील तुमच्याकडे जेवढे काही मागणी प्रकार आहे त्या सर्वाचे तर तुम्ही इथं सर्वला क्लिक करून पूर्ण नमुना नंबर 11 रजिस्टर आणि नमुना नंबर 11 किरकोळ मागणी बिलं सुद्धा इथे पाहू शकता. इथे मागणी नंबर प्रमाणे पण तुम्हाला सॉर्टिंग दिलेलं आहे, आडनावाप्रमाणे सुद्धा दिलेलं आहे आणि नावाप्रमाणे सुद्धा या तिन्ही पर्यायाचा वापर करून तुम्ही नमुना नंबर 11चा रिपोर्ट पाहू शकता. तर मला जर का मागणी नंबर प्रमाणे पाहायचंय मी नंबरला क्लिक केलं, 11ला क्लिक केलं तर हा माझा नमुना नंबर 11चा रिपोर्ट तयार झालेला आहे. आपण आता 3 नंबरची नोंद केली होती पाटील रमेश, बरोबर. यांची एकूण मागणी किती आहे, यांची वसूल किती आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये येणे बाकी असणारी रक्कम आपल्याला इथे दिसत आहे. तुम्ही शेरे कॉलममध्ये जी काही माहिती टाकाल ती तुम्हाला इथे शेरे कॉलमला दिसत आहे. या पद्धतीने आपला नमुना नंबर 11चा रजिस्टर तयार होणार आहे. तर इथेच तुम्ही नमुना नंबर 11ची सर्व बिलं जर तुम्हाला काढायची असतील तर तुम्ही किरकोळ मागणी बिलं सुद्धा इथूनच तयार करू शकता. ओके. या पद्धतीने तुमची पूर्ण गावाची बिलं सुद्धा तयार होणार आहे. सिंगल बिल कसं पाहायचं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ह्याचे जसं आपण सुरुवातीला एक खातं तयार केलं होतं. या खात्यामध्ये जर का तुम्ही अंदाजपत्रकामध्ये जर का अंदाजलेली रक्कम भरली, जसं की आता इथं व्यवसाय करावर मी अंदाजलेली रक्कम भरली, तरच तुमचं या खात्याचं वर्गीकरण सुद्धा नमुना नंबर 6ला होणार आहे. तुम्ही जी काही वसुलीची पावती भरलेली आहे त्या वसुलीच्या पावतीचा इफेक्ट ऑटोमॅटिक नमुना नंबर 1 अंदाजपत्रक, नमुना नंबर 3 जमा खर्च अहवाल, नमुना नंबर 5 क दैनिक रोकड वही, नमुना नंबर 5 कॅश बुक, त्यानंतर नमुना नंबर 7 वसुलीची पावती, नमुना नंबर 6 वर्गीकरण रजिस्टर, नमुना नंबर 11 किरकोळ मागणी रजिस्टर, महिन्याचा जमा खर्च रजिस्टर आणि खाते पुस्तिका किंवा 26 क आणि 26 ख या सर्व नमुन्यांना ही पावती ऑटोमॅटिक अपडेट होणार आहे. या प्रत्येक नमुन्यासाठीचा वेगळा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. तो तुम्ही सविस्तर पाहू शकता. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही कुठलाही जमेचा किंवा नावेचा व्यवहार केला तर ते व्यवहार बाकी सर्व नमुन्यांना ऑटो अपडेट होत असतात. या पद्धतीने आपण सॉफ्टवेअरमध्ये नमुना नंबर 11 कसा भरावा व त्याची वसुली कशी करावी याची सर्व माहिती पाहिलेली आहे. याचबरोबर आपले इतरही वेगवेगळ्या नमुन्यांचे दाखले उत्तरांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तसेच तुम्हाला इतर काही माहिती लागली तर तुम्ही आपल्या कंपनीच्या नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद.